नमस्कार, तुम्ही आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला तर तुम्ही लाईक करा। हा व्हिडिओ तुम्हाला 100% आवडणार आहे। आणि उन्हाळ्यामध्ये भाज्या नकोशा वाटतात त्यावेळेस तुम्ही हा चटपटीत असा ठेचा बनवू शकता। बनवायला अतिशय सोपा आहे आणि तुम्ही आठवडाभर मस्त याला एन्जॉय करू शकता। बरं का, अजिबात खराब होत नाही, चव याची बदलत नाही, खूप सुंदर हा ठेचा आहे। तर चला, इथं लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवला, त्यावर मिरच्या घातलेल्या आहेत, सोबतच लसूण देखील घातलेला आहे आणि यावरती घालायचं तेल। सोबतच यामध्ये आपल्याला जिरं सुद्धा घालायचं आहे। तर यामध्ये थोडंसं जिरं घातलं की हे मस्त गॅस बारीक करायचा आणि आपल्याला व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे। तुम्ही याआधी कधी असा कैरी घालून ठेचा खाल्लाय का हो? मला कमेंट करून नक्की सांगा। याआधी सुद्धा मी एक कैरीची चटपटीत रेसिपी शेअर केलेली, तुम्ही ती सुद्धा एकदा नक्की बघा, ती सुद्धा तुम्हाला खूप जास्त आवडेल। हा ठेचा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा डाळ भातासोबत तोंडी लावायला घेऊ शकता, फार छान लागतो। आता ह्या मिरच्या हलक्याशा भाजल्या की यामध्ये भाजलेले शेंगदाणे मी घातलेले, तुम्ही कच्चे शेंगदाणे वापरले तरी सुद्धा चालणार आहे, पण माझ्याकडे होते भाजलेले शेंगदाणे म्हणून मग मी तीच वापरली। आता हे छान असं परतून घ्यायचं। इथं मी गॅस बारीक केलेला आहे, गॅस मोठा करून भाजायचं नाही। आता हे छान भाजलेलं आहे, तुम्ही बघू शकता मिरच्यांना हलके हलके डाग पडलेले आहेत। हे पहा, मस्त असं आता हे खमंग असं भाजलेलं आहे। आता गॅस बंद करणार आहे आणि हे मिश्रण थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं। आता हे मस्त असं वाटून घ्यायचे, खूप जास्त याला बारीक वाटण्याची गरज नाहीये। हे पहा, हा ठेचा आत्ताच खावाशी वाटतोय, पण आणखी हा तयार झालेला नाहीये। यामध्ये आपल्याला कैरी घालायची आहे। आता ही कैरी मी स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतली होती। आता यामध्ये मस्त अशी खूप सारी कोथिंबीर घालायची आणि हे छान असं आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचे। हे पहा, याला तुम्ही ठेचा बनवू शकता किंवा चटपटीत अशी चटणी बनवू शकता, पण चवीला फार छान लागते। आणि उन्हाळ्यामध्ये कैरी ही आवर्जून खाल्ली पाहिजे। कैरी ही खूप थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कैरी खाल्ली पाहिजे। तर आता पुन्हा तव्यामध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे आणि हा जो आपण ठेचा बनवला होता हा छान असा आपल्याला परतून घ्यायचा आहे। बरं, आता परतून घेतल्यामुळे प्रत्येकालाच माहिती आहे कोणत्याही पदार्थाची चव खूप जास्त वाढते आणि हा पदार्थ खूप दिवस टिकतो सुद्धा, त्यामुळे थोडंसं तेल घालून छान असा हा ठेचा आपल्याला परतून घ्यायचा आहे। पहा, खूप वेळ सुद्धा परतत बसण्याची गरज नाहीये। यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये, त्यामुळे खूप परतायची सुद्धा गरज नाही। छान असं मिक्स करून घ्यायचं, 2 मिनिट तरी व्यवस्थित असं याला परतून घ्यायचं। हे पहा, व्यवस्थित असं याला मस्त परतून घ्यायचं। आता हा ठेचा छान असा परतून तयार आहे। आता तुम्ही एखाद्या छोट्याशा डब्यामध्ये थंड करून फ्रीजमध्ये जर ठेवला तर आठवडा 15 दिवस जातो, पण बाहेर सुद्धा आठवडाभर हा खराब होत नाही, छान जसून तसा टिकून राहतो। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा। आणि पुन्हा असाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।